मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। बागणी जिल्हा परिषद गटातून आमदार सदाभाऊ खोत यांच्या सुनबाईंचा अर्ज दाखल। बागणी जिल्हा परिषद गटामधून महायुती व रयत क्रांती संघटना यांच्या युतीमधून सौ मोहिनी सागर खोत यांचा अर्ज दाखल। मागील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सागर खोत यांचा अल्पमताने पराभव झाला होता। यावेळी पूर्णपणे ताकदीने निवडणूक जिंकणारच असा ठाम विश्वास आहे। आमदार जयंतराव पाटील यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना आमदार सदाभाऊ खोत म्हणाले, या टीकेचा खरपूस समाचार शुक्रवारी परतफेड करणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले। बागणी मतदारसंघामध्ये महायुतीकडून या ठिकाणी जिल्हा परिषदेसाठी सौ मोहिनी ताई सागर खोत, त्याचबरोबर पंचायत समितीमध्ये बागणी गणातून आमचे सहकारी निवास पाटील, कारणवाडी पंचायत समितीमधून अनिल सर देशमुख यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे। निश्चितपणाने ही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती लढवणार आहोत। बागणी मतदारसंघ हा एक मॉडेल मतदारसंघ म्हणून महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये नावारूपाला येईल। या मतदारसंघामध्ये आमचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम वीज बिल मुक्त गाव आणि सोलर युक्त गाव, बागणी मतदारसंघातील जनतेनं मतदान रूपी जर महायुतीला आशीर्वाद दिला तर निश्चितपणानं सर्वसामान्य माणसाला घरातलं विजेचं बिल 1 रुपया सुद्धा येणार नाही अशा पद्धतीची योजना आम्ही राबवणार आहोत। शेतकऱ्यांच्यासाठी पाणंद रस्ते मुक्त अभियान हे आम्ही पूर्ण मतदारसंघामध्ये राबवणार आहोत। अंतर्गत तर आम्ही काम करत जाऊ, आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही निश्चितपणानं भरीव काम आम्ही करणार आहे। शिगावला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि रोमित चव्हाण हा सीमेवरती लढताना शहीद झालेला माझा सहकारी जवान, त्याचाही आम्ही त्या ठिकाणी भव्य दिव्य स्मारक शिगावमध्ये आम्ही उभा करणार आहोत। कोची बागणी या कृष्णा नदीवरच्या पुलाची अनेक वर्षाची मागणी खऱ्या अर्थानं बागणीवासियांची, परिसरातील शेतकऱ्यांची, सामान्य जनतेची होती। ती मागणी आम्ही पूर्ण करत आहोत। त्याच्यासाठी 35 कोटी रुपयाचा निधीचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश राज्याचे बांधकाम मंत्री यांनी दिलेले आहेत। म्हणजे निश्चितपणानं सर्वांगीण विकासाला चालना देणारा हा मतदारसंघ या महाराष्ट्रामध्ये एक मॉडेल मतदारसंघ म्हणून आम्ही नावारूपाला आणत आहोत। या मतदारसंघाची जबाबदारी जसं एका बाजूला निशिकांतदादा पाटील आहेत, मी स्वतः आहे आणि सागर खोत यांच्या खांद्यावरती आम्ही प्रचाराची धुरा या मतदारसंघामध्ये दिलेली आहे आणि या मतदारसंघातला तरुण, युवक, महिला वर्ग हा मोठ्या संख्येनं खऱ्या अर्थानं आमच्या पाठीशी आशीर्वाद रूपी या ठिकाणी या मतदारसंघामध्ये उभा राहिलेला आहे। आणि त्यामुळं मला वाटतं की ही लढाई वाडा विरुद्ध गावगाडा आणि प्रस्थापित विरुद्ध विस्थापित, कारण आमची लढाई ही एका मोठ्या सत्ताधीशाच्या विरोधामध्ये आहे आणि निश्चितपणानं बागणी मतदारसंघातील जनता ही विकासाच्या बाजूने उभा राहील। कालच परवा त्यांनी सभा घेतली, त्या सभेमध्ये सांगितले की इथल्या लोकांना बाहेरचा उमेदवार नको असा आरोप तुमच्यावरती झाला, त्याबद्दल तुमचं मला वाटतं की जयंत पाटील यांनी जी काही वक्तव्य केलेली आहेत, त्यांनी ज्या ठिकाणावरून ती वक्तव्य केली त्या ठिकाणावरूनच त्याचं उत्तर निश्चितपणाने दिलं जाईल शुक्रवारी, आणि येत्या शुक्रवारी मी त्याचं उत्तर सविस्तरपणाने देणार आहोत। आणि त्यावेळी मला वाटतं की त्यांच्या प्रश्नाची उत्तर त्यांना मिळालेली असतील, लक्षात आलं। आणि म्हणून निश्चितपणानं आम्ही नम्रपणाने ही निवडणुकीला सामोरं जात आहोत, जनतेचं सेवक म्हणून सामोरं जात आहोत। ही निवडणूक विकासाकडून दुसरीला डायव्हर्ट व्हावी अशा पद्धतीची भूमिका ही खऱ्या अर्थानं मी त्यांचं नावही घेऊ इच्छित नाही, त्यांची ती भूमिका आहे की दुसरीला डायव्हर्ट झाली पाहिजे। नाचता येणार तर अंगण वाकडं, ज्यानं विकास तिथं भोपळा सुद्धा केला नाही तो तिथं ढोबळा फोडायला आलेला आहे। निश्चितपणानं त्याची जागा
योग्य शुक्रवारी मी माझ्या सभेतनं दाखवून देईन. आज या ठिकाणी बागणी जिल्हा परिषद मतदारसंघातून माझी पत्नी सौ मोहिनी सागर खोत हिचा तसेच आमच्या बागणी पंचायत समिती गणातून आमचे आदरणीय निवास बापू पाटील आणि आमच्या कारंजवाडी पंचायत समिती गणातून त्या ठिकाणी आमचे सहकारी आदरणीय अनिल सर देशमुख यांचा आम्ही महायुतीकडून त्या ठिकाणी आज अर्ज दाखल केलेला आहे. एकूणच तुम्ही त्या मतदारसंघामध्ये गेली बरेच वर्ष झालं काम करत असताना लोकांचं काय मत आहे, लोकांची काय भूमिका आहे तुमच्या मतदारसंघात? लोकांची भूमिका एकच आहे की लोकांना परिवर्तन पाहिजे. गेली 30-40 वर्ष जे जिल्हा परिषद सदस्य तिथं होऊन गेलेत किंवा ज्या जिल्हा परिषद सदस्यांना किंवा पंचायत समिती सदस्यांना लोकांनी खांद्यावर घेतलं, मतदान केलं, पण मागच्या 5-10 वर्षामध्ये कसलाही कोणताही विकास त्या जिल्हा परिषदेच्या प्रतिनिधीनं त्या मतदारसंघामध्ये केलेला नाही. तर लोकांची एकच मागणी आहे की आमच्या गावातला सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि विकासालाच त्या ठिकाणी आम्ही मनाशी धरून ही निवडणूक त्या ठिकाणी लढवणार आहोत. निवडणुकीमध्ये तुमचे विकासाचे काय मुद्दे घेऊन तुम्ही निवडणूक लढता? निवडणुकीच्या ह्या पार्श्वभूमीवरती सगळ्यात महत्त्वाचा विकासाचा मुद्दा माझा म्हणण्यापेक्षा आमच्या महायुतीचा हा असणार आहे की तो सगळा उसाचा बेल्ट आहे, त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांना पानंद रस्त्याची खूप मोठी अडचण होत असते. तरी आदरणीय आमदार सदाभाऊ खोत असतील, आदरणीय आमचे निशिकांत दादा असतील, आदरणीय राहुल दादा महाडिक असतील, आदरणीय आनंदराव बापू पवार असतील, आमचे सर्वच घटक पक्षांचे नेते यांच्या त्या ठिकाणी आशीर्वाद घेऊन आम्ही पहिल्यांदा त्या ठिकाणी त्या मतदारसंघातले सगळे पानंद मुक्त करू, पानंद त्या ठिकाणी पूर्ण करू. दुसरं, आरोग्याच्या बाबतीमध्ये प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी आमचं शिगाव असेल, बागणे असेल किंवा इकडं कारंजवाडी आणि त्या गणातली गावं असतील, त्या गावांमध्ये दरवर्षी मला आरोग्याचं एक चांगलं आरोग्याचं शिबिर घेऊन लोकांचं त्या ठिकाणी आरोग्य जपायचं आहे. म्हणजे पानंद रस्ते करायचे आहेत, लोकांचं आरोग्य जपायचं आहे. दुसऱ्या बाजूला आम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक घरावरती सोलर बसून त्या ठिकाणी बागणी जिल्हा परिषद मतदारसंघ हा वीज बिल मुक्त मतदारसंघ त्या ठिकाणी करायचा आहे आणि आम्ही त्या कामात सुरुवाती केली आहे. जवळपास आज 300 घरांवरती त्या ठिकाणी आम्ही आज सोलर पॅनेल त्या ठिकाणी बसवलेले आहेत आणि नक्कीच आम्हाला विश्वास आहे की ह्या विकासाला चालना देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी काम करू. तुमच्या जिल्हा परिषद मतदारसंघावरती संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून आहे किंबहुना महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. तर या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये महाराष्ट्र राज्यातील काही प्रमुख नेते दिसणार का जनतेला? मुळामध्ये असं आहे की मागच्या वर्षी मी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली, अवघ्या 60 मतांनी माझा त्या ठिकाणी पराभव झाला. त्यामुळं आज मला एवढंच म्हणायचं की आम्हाला घराघरात जाऊन लोकांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत. वरचे नेते वगैरे कोण त्या ठिकाणी येतील ही वरची नेते मंडळी त्या ठिकाणी बसून ठरवतील, पण आमचं मेन या ठिकाणी राहिलेले 15 दिवसासाठी ध्येय आणि उद्दिष्ट असणार आहे की प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक उमऱ्यामध्ये जाऊन लोकांचे त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसांचे आशीर्वाद घेणं.